कथित जामीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई ही केली असून ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतरच हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला आहे। राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक देखील केली असून या सर्व घडामोडींमुळे आता झारखंडमध्ये राजकीय संकटे ही उभी राहिली आहेत। काय आहेत ती पाहूयात सविस्तर। एकीकडे राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा मंजूर केला, मात्र नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अद्याप परवानगी देखील दिलेली नाही। हेमंत सोरेन हे राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित केले। तसेच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचा दावाही सादर केला होता, मात्र राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। दरम्यान हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला असला तरी सध्या झारखंडच्या काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी तेच आहेत। घटनात्मक दृष्ट्या हे पद रिक्त राहणे योग्य नसल्याने जोपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोपर्यंत ते या पदावर राहतील। त्याचप्रमाणे आता बुधवारी झारखंडची राजधानी रांची येथे अनेक नाट्यमय घडामोडी या घडल्या असून दुपारी 1 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक हे रांची येथील हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचलं आणि इथे कथित जामीन घोटाळ्या प्रकरणी सोरेन यांच्या भूमिकेबद्दलच सुमारे 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली। त्यानंतर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास हेमंत सोरेन हे राजभवनामध्ये दाखल झाले। तसेच त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा देखील सुपूर्द केला। राज्यपालांनी त्वरित त्यांचा राजीनामा हा मंजूर केला। राजीनामा देऊन ते घरी पोहोचताच रात्री 9:30च्या सुमारास ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे।